हॅलो मित्रांनो, एशिया कप 2025च्या सुपर 4ची जे मॅचेस आहेत त्या मॅचेसमध्ये आज इंडिया आणि पाकिस्तानची मॅच आहे आणि या मॅचला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे। या मॅचचा टॉस झालेला आहे आणि आजही टॉस हा इंडियाने जिंकलेला आहे। टॉस जिंकून इंडियाने पहिले बॉलिंग घेतलेली आहे। टॉसच्या नंतर आजही हँडशेक झालेला नाही आणि मॅच रेफरी अँडी पायक्रॉफ्टच आहेत। त्याच्यामुळे इतके रड लढल्यानंतरही पाकिस्तान काहीही उकडून घेऊ शकला नाही। त्या पाकिस्तानला जरा कोपऱ्यातच ठेवूयात, त्यांच्याबद्दल काही बोलायला नको। टॉस नंतर सूर्यकुमार यादवने सांगितलं की हे जे पिच आहे, अबुधाबीचं जे पिच आहे, तिथे सेकंड इनिंगला जी दुसरी इनिंग असणार आहे तिथे ड्यू येण्याची शक्यता आहे आणि ड्यू येण्याची चान्सेस असल्यामुळेच इंडियाने पहिले बॉलिंग घेतलेली आहे। आता जी प्लेइंग 11 आहे ती प्लेइंग 11 इंडियाने जी ग्रुप स्टेजमध्ये इंडियाने पाकिस्तानची मॅच झाली होती त्या मॅचमध्ये जी प्लेइंग 11 होती तीच प्लेइंग 11 आजच्या मॅचसाठी सुद्धा असणार आहे। म्हणजे ग्रुप स्टेजमध्ये जी लास्ट मॅच होती ओमान सोबतची त्या मॅचमध्ये अर्शदीप सिंग आणि हर्षित राणा हे टीममध्ये आले होते, पण ते आता प्लेइंग 11 बाहेर झालेले आहेत। त्यांच्या जागी जसप्रीत बुमराह आणि वरुण चक्रवर्ती हे दोघेही परत प्लेइंग 11 मध्ये आलेले आहेत। त्याच्यामुळे इंडियाची जी प्लेइंग 11 असणार आहे ती आहे अभिषेक शर्मा, शुभमन गिल जो वाईस कॅप्टन आहे, त्याच्यानंतर आहे सूर्यकुमार यादव कॅप्टन, त्याच्यानंतर आहे तिलक वर्मा, त्याच्यानंतर आहे संजू सॅमसन विकेट कीपर, मग हार्दिक पांड्या, मग शिवम दुबे, अक्षर पटेल, नंतर आहे कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती आणि जसप्रीत बुमराह। ही प्लेइंग 11 आजच्या मॅचसाठी असणार आहे। कम ऑन टीम इंडिया, पाकिस्तानला त्यांची खरी लायकी आहे ती परत एकदा दाखवून द्या।